गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अहेरी तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजा, इंदाराम व मोदुमुर्तोर्रा येथे नवीन वीज मीटर जोडणीच्या कामादरम्यान नागरिकांकडून प्रत्येकी 1000 लाच रक्कम घेण्यात आली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या प्रकरणात भगवान सडमेक व मनोज आत्राम यांनी प्रत्येकी 1000 रुपये घेतल्याची माहिती मिळाली असून दोन्ही गावांमध्ये मिळून सुमारे 50 मीटर जोडणीचे काम करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींना निलंबित करण्याची व घेतलेले पैसे परत मिळवून देण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे। माझा नवीन मीटर आला होता कनेक्शन। मी डिमांड 700 रुपये भरलं होतं, पण तरी पण माझ्याकडून लावता वेळी 1000 रुपये घेतले होते। नाव आहे प्रेमिला तिरुपती दुर्गे। यांचा नवीन कनेक्शन होता, लावता वेळी 1000 रुपये घेतले होते। मधुमतुरा, गाव मधुमतुरा। नावाज पुणे मीटर आणली, मनोज आग्राम 1000 रुपयानं फुटतं मीटर दोषी। माझा नवीन कनेक्शन आहे, ते कनेक्शन लावताना नाही का 1000 रुपये घेतलेला आहे लाईनमॅनने। राहणार मधुमतुरा। पुणे मीटर दोस्तो 1000 रुपये टेंटतो मनोज आता। मी नाम आहे निलेश पोरपेट, इंदारा। माझ्याकडे नवीन मीटरचा कनेक्शन आला। मी डिमांड सर्व काही ओके करून आल्यानंतर माझ्याकडे मीटर लाईनमॅनने घेऊन आला भगवंतराव सडमेक। त्याने माझ्याकडे 1000 रुपयाची लाच मागितली। मी नाही म्हटल्यानंतर मीटर माझा वापस घेऊन गेला। त्याच्यानंतर 1 महिना झाल्यानंतर पोळ्याच्या जवळपास पोळा 1 हप्ता असताना मनोज आत्राम याने मीटर घेऊन आणला। मीटर घेऊन नाही का माझ्याकडून 500 रुपये घेऊन मीटर बसवून दिला। मला 2 महिन्याचा बिल आला। माझं बिल कोण भरणार? 1 महिना माझ्याकडे मीटरच नव्हता, तरी माझ्याकडे मीटरचं बिल पाठवलं, मग ते कोण भरणार? पूर्ण या गावात लाच घेत आहेत। लाईनमॅन तो येत नाही, पहिले येऊन वापस जाते, त्याच्यानंतर दुसऱ्याला पाठवते, दुसरा येऊन तो पैसे घेऊन मग तो बसवत आहे। असं चालू आहे या गावात। भगवान सर 1000 रुपये घेतला, मनोज दोघे मिळून 1000 घेतले। नवीन करण्यासाठी 1000 रुपये। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी, अहेरी। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।